कल्पना करा, गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचं काहीतरी महत्वाचं काम आहे. समजा जमिनीचा 7-12 उतारा हवाय किंवा मुलाच्या जन्माचा दाखला काढायचा आहे. हो, रोजची कामं आहे ती. अगदी. आणि तुम्ही तिथे पोचता आणि बघता तर संगणकच बंद आहे. तो चालवणारी व्यक्ती जी इतकी वर्ष आपलं काम अगदी सहज करत होती ती तिथे नाही. अच्छा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडा गेला. मग काय होईल? ज्या डिजिटल कारभाराची आपल्याला आता सवय झालीये तो अचानक थांबला तर? सगळी व्यवस्थाच कोलमडून पडेल. आपण ज्या डिजिटल इंडियाबद्दल बोलतो त्याचा गाव पातळीवरचा चेहराच जर गायब झाला तर म्हणजे खूप मोठा गोंधळ उडेल आणि लोकांची गैरसोय तर होईलच. बरोबर. आणि याच गंभीर परिस्थितीवर आज आपण जरा खोलवर जाऊन बोलणार आहोत. विषय आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावरील संगणक ऑपरेटर्सनी पुकारलेला राज्यव्यापी संप. हो, ही खूप मोठी बातमी आहे. करणार आहोत की हे संगणक ऑपरेटर्स नक्की कोण आहेत, 14 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी हे इतकं मोठं पाऊल का उचललं आणि याचे ग्रामीण डिजिटल सेवांवर काय परिणाम होऊ शकतात. चला तर मग. ठीक आहे, चला तर मग सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात आधी हे संगणक ऑपरेटर्स म्हणजे जे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रात दिसतात ते कोण आहेत नक्की? हो. स्रोतानुसार हे ते कर्मचारी आहेत जे गेली 14 वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण नागरिकांना डिजिटल सेवा पुरवत आहेत. 14 वर्ष. हो, 14 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. आणि सेवा पुरवत आहेत हा शब्दप्रयोग इथे खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे फक्त डेटा एंट्री करणारे कर्मचारी नाहीत. ग्रामीण भागात जिथे अजूनही डिजिटल साक्षरता कमी आहे तिथे हे ऑपरेटर्स तंत्रज्ञान आणि सामान्य माणूस यांच्यातला एक महत्वाचा दुवा आहेत. बरोबर. सरकारी योजनेचा एखादा अवघड फॉर्म कसा भरायचा किंवा ऑनलाईन पेमेंट कसं करायचं इथपर्यंत सगळी मदत हेच लोक करतात. ते एका अर्थाने गाव पातळीवरचे डिजिटल मार्गदर्शक आहेत. आणि याच लोकांनी जे या व्यवस्थेचा एक प्रकारे कणा आहेत त्यांनी मंगळवारपासून राज्यभरात अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय. पण प्रश्न असा आहे की इतकी वर्ष काम केल्यानंतर आजच ही वेळ का आली? त्यांच्या मागण्या तरी काय आहेत? स्रोत म्हणतो की ते स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत. पण ते हक्क नेमके कोणते? हाच या आंदोलनाचा गाभा आहे. त्यांच्या मागण्या खूप मूलभूत आहेत. अच्छा. म्हणजे बघा, स्रोतामध्ये थेट उल्लेख नाहीये, पण अशा आंदोलनांमागे काही ठरलेल्या मागण्या असतातच. पहिली आणि सगळ्यात मोठी मागणी म्हणजे त्यांना शासकीय सेवेत कायम करून घेणे. हो, हे महत्वाचं आहे. गेली 14 वर्ष ते कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. त्यांना IT महामंडळासारख्या कंपन्यांकडून न ठेवता थेट ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत घ्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे. म्हणजे त्यांना नोकरीची शाश्वती हवी आहे. अगदी. आणि त्यासोबतच दुसरी मागणी आहे किमान वेतनाची. वेतन? हो, आणि इतर शासकीय लाभांची. आज त्यांना जे मानधन मिळतं ते खूप कमी आहे आणि त्यातही ते वेळेवर मिळत नाही अशा तक्रारी नेहमीच पुढे येतात. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF, वैद्यकीय सुविधा हे लाभ मिळावेत ही त्यांची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं 14 वर्ष सेवा दिल्यानंतर ही अपेक्षा चुकीची नाहीये. नाही, अजिबात नाही. हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या आंदोलनाची तीव्रता अधिक स्पष्ट होतीये. आणि इथेच एक दुसरी गोष्ट समोर येतेय जी खूप रंजक आहे. कोणती? आपल्या स्रोतानुसार हा संप कोणत्याही मोठ्या कामगार संघटनेच्या किंवा युनियनच्या बॅनरखाली होत नाहीये. हो, आणि ही बाब या आंदोलनाला खूप वेगळं आणि गंभीर बनवते. असं का? कारण सहसा असे संप मोठ्या संघटना आयोजित करतात, त्या वाटाघाटी करतात, त्यांचं एक नेतृत्व असतं, पण इथे कर्मचारी स्वतःहून एकत्र आले आहेत. अच्छा. याचा अर्थ असा होतो की एकतर त्यांचा प्रस्थापित संघटनांवरचा विश्वास उडालाय किंवा त्यांच्या समस्या इतक्या तीव्र झाल्यात की त्यांना आता कोणाच्या मध्यस्थीची गरजच वाटत नाही. ही एक तळागाळातून आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. पण मग अशा उत्स्फूर्त आंदोलनांमध्ये एक धोका नसतो का? म्हणजे नेतृत्वाअभावी किंवा आपापसातल्या मतभेदांमुळे ती फसतात? असतो, धोका असतो. कारण स्रोतामध्ये एक उल्लेख आहे की राज्यातील सर्व ऑपरेटर्सना पूर्वीचे मतभेद विसरून एकजुटीने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे पूर्वीचे मतभेद म्हणजे काय असू शकतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वीचे मतभेद म्हणजे काय? हो. तर बघा, अनेकदा अशा कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या गटाटाटांमध्ये विभागणी असते. काही जण वेगवेगळ्या राजकीय विचारांचे असतात, काही वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांशी जोडलेले असतात, काहींमध्ये प्रादेशिक वाद असतात. पण आज परिस्थिती अशी आहे की ही अस्तित्वाची लढाई आहे आणि ती जिंकण्यासाठी हे सगळे मतभेद बाजूला ठेवण्याची गरज त्यांना पटली आहे. म्हणजे आता एकत्र लढलो नाही तर आपलं काही खरं नाही ही जाणीव त्यांना झाली आहे. अगदी.
ही एकजूट टिकवणं हे त्यांच्या पुढचं मोठं आव्हान असेल, पण सध्या तरी तीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. तर मग या एकजुटीच्या जोरावर सुरू झालेल्या संपाचे परिणाम काय होऊ शकतात? आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डिजिटल सेवा विस्कळीत होतील, पण त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम कसा दिसेल? बरोबर. हो, तो कसा दिसेल? काही उदाहरणं देता येतील का? नक्कीच. साधा विचार करा, एखाद्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता आला की नाही हे तपासायचंय, हो. किंवा पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करायचाय. त्यासाठी लागणारा 7/12, 8चा उतारा ग्रामपंचायतीतून मिळतो. ऑपरेटर्स नसल्यामुळे हे काम थांबेल. अच्छा. एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी किंवा कॉलेज प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला हवा आहे, तो मिळणार नाही. आणि मनरेगासारख्या योजनांवर तर याचा थेट परिणाम होईल नाही का? अगदी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सगळे व्यवहार, म्हणजे मजुरांची ऑनलाईन हजेरी लावणं, त्यांचं वेतन थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करणं, हे सगळं तेच बघतात. हो, हे सगळं याच ऑपरेटर्सवर अवलंबून आहे. संपामुळे या मजुरांचे पगार अडकू शकतात. जन्ममृत्यूच्या नोंदी वेळेवर झाल्या नाहीत तर अनेक कायदेशीर अडचणी येऊ शकतात. बापरे. थोडक्यात सांगायचं तर ही केवळ एक तांत्रिक अडचण नाहीये. हा ग्रामीण भागातील प्रशासकीय आणि आर्थिक चक्रात आलेला एक मोठा अडथळा आहे. पण सरकार यावर असं नाही म्हणू शकत का की ठीक आहे, आम्ही पर्यायी व्यवस्था उभी करू, तात्पुरते कर्मचारी नेमू? हा चांगला प्रश्न आहे, पण पर्यायी व्यवस्था उभी करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. का? पहिली गोष्ट म्हणजे या ऑपरेटर्सकडे गेल्या 14 वर्षांचा अनुभव आहे. त्यांना स्थानिक परिस्थितीची, लोकांची आणि सरकारी प्रणालीच्या सगळ्या खाचाखोचांची माहिती आहे. नवीन माणसाला हे सगळं शिकायलाच खूप वेळ लागेल. आणि दुसरी, त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास? हो, गावातल्या लोकांनी या ऑपरेटर्सवर विश्वास ठेवला आहे. ते आपली वैयक्तिक माहिती, कागदपत्र त्यांच्याकडे देतात. हा विश्वास एका रात्रीत निर्माण होत नाही. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था गोंधळात अजून भर टाकू शकते. म्हणजे हे ऑपरेटर्स केवळ कर्मचारी नाहीत, तर त्यांच्याकडे संस्थात्मक ज्ञान आहे आणि लोकांचा सामाजिक विश्वास आहे, जो सहजासहजी बदलता येत नाही. अगदी अचूक शब्द वापरले. आणि म्हणूनच हे ऑपरेटर्स आता अधिक आत्मविश्वासाने पुढची पावलं टाकत आहेत. अच्छा. त्यांनी फक्त संप पुकारलेला नाहीये, तर त्यांनी प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे. आपल्या स्रोतानुसार त्यांनी पुसद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड यांना एक निवेदन सादर केले आहे. हो, त्या निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या अधिकृतपणे कळवल्या आहेत. पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी भविष्यातील आंदोलनाची एक, मला जरा विचित्र वाटणारी रूपरेखा आखली आहे. ते हे दाखवून देत आहेत की हा काही भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नाही, तर आम्ही दीर्घकालीन लढ्यासाठी तयार आहोत. अच्छा, म्हणजे आम्ही थांबणार नाही. बरोबर. दुसरं, ते सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी प्रचंड वेळ देत आहेत. आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ दिला, पण तुम्ही ऐकलं नाही, असा नैतिक दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आणि नागपूर हे ठिकाण निवडण्यामागे तर स्पष्टपणे हिवाळी अधिवेशनाचा संबंध दिसतोय. नक्कीच. डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असतं. हो. संपूर्ण राज्याचं सरकार, मंत्री, आमदार, माध्यमं सगळे तिथे हजर असतात. अशा वेळी राजधानीत मोर्चा काढणं म्हणजे थेट सत्ता केंद्राला धक्का देणं. बरोबर. पण 2025 ही तारीख निवडण्यामागे आणखी एक कारण असू शकतं. ते सरकारला सांगतायत की आमचा प्रश्न आज सोडवा. जर तुम्ही चालढकल केली तर पुढच्या निवडणुकीनंतर जे कोणी सत्तेत येईल त्यांच्यासमोरही आम्ही हाच प्रश्न घेऊन उभे राहू. अरे वा. म्हणजे हा इशारा केवळ सध्याच्या सरकारला नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेला आहे. अगदी. ही एक अतिशय धोरणात्मक आणि धाडसी हेळी आहे. तर या सगळ्याला एकत्र जोडून पाहिलं तर चित्र अधिक स्पष्ट होतंय. आपल्यासमोर असे कर्मचारी आहेत जे 14 वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करून आता थकले आहेत. नोकरीत कायम होणं आणि किमान वेतन यांसारख्या मूलभूत हक्कांसाठी ते कोणत्याही संघटनेशिवाय एकत्र आले आहेत. हो. आणि त्यांनी केवळ संपच नाही, तर 2 वर्ष पुढचा विचार करून सरकारवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आहे. बरोबर. हा केवळ काही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपुरता मर्यादित विषय नाही. यातून 3 महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. पहिला, ग्रामीण महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या स्थिरतेचा. या सुविधा चालवणारे कर्मचारीच जर असमाधानी आणि असुरक्षित असतील तर या डिजिटल इंडियाचा पाया किती मजबूत आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न आहे तो या कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा. डिजिटल क्रांतीच्या नावाखाली आपण एक नवीन डिजिटल वेठबिगार वर्ग तर तयार करत नाही ना. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे सरकारचा प्रतिसाद. सरकार या आंदोलनाकडे कसं पाहतं यावर बरंच काही अवलंबून असेल.
म्हणजे सरकार जर केवळ याला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणार असेल तर हा संप चिघळू शकतो. पण जर सरकारने त्यांच्या मागण्यांमागची 14 वर्षांची निराशा आणि त्यांच्या कामाचं महत्त्व समजून घेऊन संवादाची भूमिका घेतली तर यावर तोडगा निघू शकतो. हे आंदोलन म्हणजे ग्रामीण डिजिटल व्यवस्थेच्या हार्डवेअर म्हणजे संगणक आणि सॉफ्टवेअर म्हणजे प्रणालीसोबतच त्यातील ह्युमनवेअर म्हणजे मानवी घटक किती महत्त्वाचा आहे याची आठवण करून देणारी एक धोक्याची घंटा आहे. तर आज आपण ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर्सच्या राज्यव्यापी संपावर सविस्तर चर्चा केली. हो. आपण पाहिलं की 14 वर्षांपासून सेवा देणारे हे कर्मचारी नोकरीची शाश्वती आणि सन्मानजनक वेतनासाठी एकत्र आले आहेत. हा लढा कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाखाली नसून थेट कर्मचाऱ्यांनीच पुकारला आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या डिजिटल सेवा ठप्प झाल्या आहेत. नागपूरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक भव्य मोर्चा काढण्याचा धोरणात्मक इशारा त्यांनी दिला आहे. हे सर्व मुद्दे हेच दर्शवतात की हा केवळ एक साधा संप नाही, तर ग्रामीण डिजिटल व्यवस्थेच्या भविष्याशी आणि त्यातील मानवी घटकाच्या अस्तित्वाशी जोडलेला एक गंभीर प्रश्न आहे. अगदी. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते. नक्कीच. सरकारची सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे डिजिटल इंडिया. या योजनेचे यशाचे मोठे दावे केले जातात. हो. ही योजना ज्यांच्या खांद्यावर गाव पातळीवर चालते ते हे संगणक ऑपरेटर्स आहेत. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर या योजनेच्या अंमलबजावणीतला सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटकच असमाधानी आणि असुरक्षित असेल तर या डिजिटल भारताचा पाया किती पोकळ आहे. तंत्रज्ञानाच्या या झगमगाटात आपण त्यामागे काम करणाऱ्या माणसालाच विसरून चाललो आहोत का? या प्रश्नाचं उत्तरच या संपाचं खरं महत्त्व आपल्याला पटवून देईल.